विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी कधी मिळणार? अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या आश्वासनांचा फुगा फुटला, पालक संतप्त. अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील विद्यामंदिर मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळालेली नाही. गेल्या तब्बल 2 वर्षापासून शाळेसाठी बोरवेल करून देण्याचे आश्वासन अर्जुनवाड ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कामाचा मागमूसही नसल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. पालकांनी संताप व्यक्त करत सांगितले की लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित इतका महत्त्वाचा प्रश्न प्रलंबित ठेवणे हे अत्यंत गंभीर आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार आश्वासन दिले, पण आजपर्यंत बोरवेलचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे शाळेत बसवण्यात आलेले वॉटर फिल्टर बंद अवस्थेत आहे. मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी कधी मिळणार, असा थेट सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत. जवळपास 4-5 वर्षापासून शासनाने मंजूर केलेले क्रीडा साहित्य अर्धवट अवस्थेत बसवले आहे. मात्र निधी संबंधित ठेकेदाराला पूर्ण मिळाला असल्याची जोरदार चर्चा पालकवर्गात आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शाळेच्या क्रीडांगणात विद्यार्थ्यांसाठी खेळण्याचे साहित्य पूर्ण क्षमतेने बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व सर्वांगीण विकासावर परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांच्या मते ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ आश्वासनांचा पाऊस पडतो, मात्र प्रत्यक्ष कामे होत नाहीत. त्यामुळे गावात प्रशासनाविरोधात नाराजी वाढत असून लवकरात लवकर या प्रश्नावर ठोस निर्णय घेतला नाही तर पालक आक्रमक आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पालक व नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की तातडीने बोरवेलचे काम सुरू करून शाळेला शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि क्रीडांगणात खेळ साहित्य बसवावे. अन्यथा ग्रामस्थांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे.